जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने आले आहेत। वडीगोद्रीत हाकेंच्या उपोषणस्थळी तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील होतीये। संतप्त आंदोलकांकडून पोलिसांची हुज्जत घातली जाते। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काल रात्रीपासूनच अंतरवाली सराटी जवळ चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। रवी मुंडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रवी, नेमका काय प्रकार घडलेला होता, सध्याची स्थिती काय आणि पोलीस कसा मार्ग काढतायत यावर आता? अश्विन, सध्याची परिस्थिती तणावाचीच आहे आणि मुख्य कारण ह्याचं हेच आहे की वडीगोद्रीपासून अंतरवली सराटीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने येतात, कारण याच रोडवरती दोन्ही आंदोलनं आहेत आणि एकूणच घोषणाबाजी झाल्यानंतर त्या ठिकाणी तणाव परिस्थिती निर्माण होत आहे। आत्ताची परिस्थिती अशी आहे की मी धुळे सोलापूर महामार्गावरती आहे, ज्या ठिकाणी म्हणजे वडीगोद्री जवळचा हा महामार्ग आहे। साधारण 2 किलोमीटर अंतरावरती काही मराठा आंदोलकांनी या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। आता सध्या पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांनी कुठेतरी हा रस्ता रोको हाणून पाडलेला आहे। आता परिस्थिती तणावाची आहे। हा वडीगोद्री जवळचाच रस्ता आहे आणि नेहमी आंदोलन काळामध्ये मागच्या वर्षभरामध्ये याच रस्त्यावरती धग कायम राहिलेली आहे आणि याचं मुख्य कारण असं आहे की काही आंदोलकांचं म्हणणं आहे की अंतरवलीकडे जाताना पोलिसांकडून अडथळा निर्माण होत आहे, याशिवाय ओबीसी समाजाकडून घोषणाबाजी होत आहे आणि एकूणच दोन्ही बाजूने तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अशा प्रकारचं ठिकठिकाणी दोन्ही आंदोलक समोर येण्याचा प्रयत्न होत आहे आणि आता कुठेतरी पोलीस आपल्याला अंतरवली सराटीकडे जाण्यासाठी मज्जाव करत असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे आणि त्यांनी हा धुळे सोलापूर महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला। आपण बघू शकत असतो ते हा प्रयत्न असत पोलिसांनी काही आंदोलकांना या ठिकाणाहून हुसकावून लावलेला आहे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काहीसे प्रयत्न झाल्यानंतर वाहतुकीची काही वेळ कोंडी झालेली होती, मात्र आता वाहतूक सुरळीत झालेली आहे। आपण बघू शकत असाल की धुळे सोलापूर हा महामार्ग आहे आणि वडीगोद्रीपासून हा जवळ आहे। आंदोलनाचे दोन्ही स्थळ वडीगोद्री आणि अंतरवली सराटी एकाच रस्त्यावरती असल्यामुळे दोन्ही बाजूचे जे आंदोलक आहेत ते ये जा करत असतात। वाहनांची मोठी वर्दळ आहे आणि समोरासमोर आल्यानंतर त्या ठिकाणी घोषणाबाजी होते। पोलिसांचे आटोकाट प्रयत्न आहेत की वेगळा पर्यायी रस्ता जो दिलेला आहे तो लांबचा असल्यामुळे मराठा आंदोलक त्या रस्त्याने जायला तयार नाही आहेत, त्यामुळे काही आंदोलकांनी या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। आपण बघू शकतोय की या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। हा महामार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे। 2 वेळेस या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला। आता सध्या वाहनांची आपण बघतोय की वर्दळ कमी झालेली आहे, पण या अगोदर काही वाहनं या ठिकाणी अडवणूक झालेली होती रस्ता रोको करण्याच्या प्रयत्नामुळे, मात्र आता ते सुरळीत झाले। त्या पलीकडे आपण बघू शकत असाल रस्त्याच्या पलीकडे मराठा आंदोलक या ठिकाणी कुठेतरी जमा झालेले आहेत आणि पोलीस त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। एकूणच अश्विन, सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र तणावाची परिस्थिती या ठिकाणी कायम पाहायला मिळत आहे। रवी, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।